आज मी करणार आहे पडवलाची भाजी। हे पडवल मी अशी बारीक बारीक कापून घेतलेत। आता याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकून जरा बारीक बारीक चुरून घ्या। त्याच्यामध्ये टाकायसाठी मी ही चण्याची डाळ भिजवले। डाळ चांगली मी कुकरला शिजवून घेतली। चांगले मी मिठात चुरगळून घेतलेत हे बघा, आणि धुवून सुद्धा घेतलेत। आता मी एक मोठा टमाटर, चवीनुसार मीठ, हळद 1 चमचा, हिंग आणि याच्यामध्ये राई आणि जिरं दोन्ही 1-1 चमचा घेतले। एक छोटासा कांदा आणि 2-4 मिरच्या। कांदा, मिरची, जिरं, राई मी अगोदर तेलात टाकून घेतलंय। तेलामध्ये मी सर्व परतून घेतलंय। आहे ना 5 मिनिटं याला ढाकून ठेवल्याच्या नंतर मी डाळ झाकण काढते। बघा भाजीला रंग किती छान आलाय। तर मी याच्यामध्ये चणा डाळ टाकते। शिजवलेली चणा डाळ टाकली आहे मी। आता हिला मंद गॅसवरती झाकून ठेवते। वाफेने किती पाणी सुटलं ते बघा। आता भाजी पूर्ण शिजली आहे। थोडीशी जराशी मी उघडी ठेवते सुकायसाठी। चविष्ट पडवलाची भाजी तयार।